शरद पवारांच्या आरक्षणाबाबतच्या सल्ल्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली। पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन आणि नियम काय सांगतं ते महत्त्वाचं आहे। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। परिणाम काहीही झाले तरी हरकत नाही। विधानसभेत यांना पाडायचं म्हणजे पाडायचंच असा जरांगेंनी निर्धार केलाय। आरक्षणाबाबत भूमिकेची जबाबदारी दोघांची आहे, मात्र दोघे हो बोलत नाही असा टोला देखील मनोज जरांगे पाटील यांनी लगावलाय। दरम्यान जरांगे भुजबळ हाकेंना एकत्र बसवून सामूहिक निर्णय घ्या असा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला होता। तिघांनाही सरकारनं एकत्र आणून चर्चा घडवावी असं पवार कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते। सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही असं चित्र दिसतंय की जरांगे यांच्या याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं। चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना। आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगेंना बोलवा, त्यांच्या सहकार्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू, जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल। माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत। तुम्ही राजकीय पक्ष आहात, मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, डेअरिंग पाहिजे, समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचा। ते काय म्हणते त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार काय सांगतात, माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबाचं, तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं। त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे। ही जबाबदारी दोघांची पण आहे, सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांची सुद्धा। हे जसे बोलत नाहीत तसे ते पण बोलत नाहीत, किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत। हे फक्त त्यांना बैठकीला बोलवतात आणि ते यांना बोलवतात, जात कोणीच नाही। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणा लावून धरणार आहेत। मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।